तेजश्री प्रधान आणि झी मराठी हे समीकरण जुळून आलं की प्रेक्षकांच्या पदरात एक कमाल मालिका पडणार हे ठरलेलंच आहे. 2013मध्ये जेव्हा तेजश्री प्रधान जान्हवी बनून होणार सून मी या घरची मालिकेत झळकली तेव्हा घराघरात पोचली आणि प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनली. आता पुन्हा एकदा ती स्वानंदी बनून प्रेक्षकांच्या मनात घर करते. वीण दोघातलेही तुटेना ही मालिका नुकतीच भेटीला आली आणि अगदी काही कालावधीतच ती प्रचंड हिटसुद्धा ठरते. आता झालंय असं की 2013मध्ये जेव्हा जान्हवी लग्न होऊन श्रीच्या घरी गेली त्यानंतर तिच्या गळ्यात दिसलं होतं ते हे मंगळसूत्र. आगळं वेगळं, अनोखं, हटके. त्यामुळे जान्हवीबद्दल प्रेम आणि तिच्या गळ्यातलं हे हटके मंगळसूत्र बायकांना सुद्धा हवं होतं आणि त्याची मागणी बाजारात प्रचंड वाढली आणि त्याचा एक ट्रेंड झाला. आता पुन्हा एकदा स्वानंदीचं लग्न झाल्यावरती तेजश्रीच्या गळ्यात दिसणारं मंगळसूत्र आणि त्याचा ट्रेंड होणार का असं वाटू लागलंय. कारण की जिथे जान्हवीचं मंगळसूत्र हटके आगळं वेगळं होतं तसंच स्वानंदीचं सुद्धा आहे. जान्हवी मंगळसूत्र हे 3 पदरी होतं, मध्ये मुहूर्तमणीसारखे मध्ये होते आणि 3 पदराला एक साधी चेन होती. तसंच इथे सुद्धा स्वानंदीच्या मंगळसूत्राला 2 चेन आहेत आणि काळे मणी आहेत आणि मध्ये लॉकेट्स आहेत. त्यामुळे ह्याचा सुद्धा प्रकार आणि पद्धत जरा वेगळी, हटके आणि काहीतरी अट्रॅक्टिव्ह आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये असलेला जान्हवी मंगळसूत्राचा क्रेज आता स्वानंदीच्या मंगळसूत्रासाठी सुद्धा पाहायला मिळेल का? बाजारात ही डिझाईन तुम्ही पाहिली आहे का आणि कोणती डिझाईन तुम्हाला जास्त आवडली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूच.